एसआयटीचं पथक आता पुन्हा एकदा खरातच्या कार्यालयामध्ये पोहोचलेलं आहे। ओकस प्रॉपर्टी इथल्या कार्यालयामध्ये एसआयटीची टीम दाखल झालेली आहे। आज पुन्हा एकदा अशोक खरात याची एसआयटीकडनं चौकशी सुरू आहे। पुन्हा एकदा एसआयटीचं पथक खरातच्या कार्यालयामध्ये पोहोचलेलं आहे। ओकस प्रॉपर्टी इथल्या कार्यालयामध्ये एसआयटीची टीम दाखल झालेली आहे। आज सलग 9व्या दिवशी देखील एसआयटीकडनं अशोक खरात याची चौकशी सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, ओकस प्रॉपर्टी इथल्या कार्यालयामध्ये एसआयटीची टीम दाखल झाल्याचं समजतंय, काय अपडेट्स आहेत? ओकस प्रॉपर्टी येथे एसआयटीची टीम दाखल झालेली होती। फॉरेन्सिक टीम देखील त्यांच्यासोबत होती। आजही दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एसआयटीची टीम जी आहे ती या ओकस प्रॉपर्टीच्या इथे दाखल झालेली आहे। त्यांच्याबरोबर फॉरेन्सिक टीम देखील आहे। तांत्रिक दृष्टिकोनातून हा सगळा तपास सुरू झालेला आहे। या ओकस प्रॉपर्टीमध्ये फोटो देखील घेण्यात येत आहे, व्हिडिओ घेण्यात येत आहे आणि फॉरेन्सिक टीमकडून त्या परिसर याच्या ऑफिस मधले फिंगरप्रिंटचे देखील घेतले जात असल्याचं समजतंय। खरं तर गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या सगळ्यांची चौकशी जी आहे होताना पाहायला मिळते आणि यामध्ये ही जर परिस्थिती जर बघितली तर 8 जे गुन्हे जे आहेत ते खरातवरती दाखल झालेले आहे आणि हीच ती प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीमध्ये अनेक महिलांचं शोषण जे आहे ते या ऑफिसमध्ये करण्यात आलेलं होतं। हेच ते कार्यालय, या कार्यालयातूनच हा सगळा जो काळा कारनामा जो आहे तो बंधू खरातचा करण्यात आलेला होता। या कार्यालयामध्ये त्याचं ज्योतिषीचं ऑफिस होतं आणि इथूनच तो अनेक नागरिकांना बोलवत होता आणि याचीच आता सध्या एसआयटी कडून चौकशी सुरू झालेली आहे। या ठिकाणी आता तपासाला वेग येताना पाहायला मिळतंय। नाशिकची क्राईम ब्रांच टीम असेल, त्याचबरोबर एसआयटीची टीम असेल, ही इथं घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता तपासाचा वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। ऑफिसमधले जे डॉक्युमेंट्स होते ते देखील पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलेले आहे। फॉरेन्सिक टीमकडून संपूर्ण ऑफिसची जी आहे ती तपासणी करताना पाहायला मिळत आहेत। आता सध्या या एसआयटी कडून सध्या आता ह्या संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती आणि तपासणी सुरू आहे। निश्चितच त्यामुळं या झाडाझडतीमध्ये आता आणखी काय गोष्टी समोर येतात हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद सागर या माहितीसाठी।